नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिक भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। नरेडकोच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पोचा सोमवारी समारोप झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश टक्कर, अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन यांच्यासह भाविन ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनोने, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षल धांडे, अभय नेरकर, भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले। नागबळी करायला अनेक लोक त्या ठिकाणी जगभरातून येतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी व्यवस्थित कशाच असल्या पाहिजे, म्हणून तोही आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। पण निश्चित आपण आपल्या माध्यमातून एक नाशिकच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचं काम या ठिकाणी करतात। अतिशय सुंदर शहर, म्हणजे माणसाने रिटायर झाल्यावर कुठे राहायचं याचं तर मोठं नाशिकला आहे। आता पुण्याला इकडे फिरत देत नाही। आता सगळ्यात एक नंबरवर कुठलं शहर असेल तर नाशिक आहे। अतिशय हिरवं शहर आहे, सुंदर शहर आहे, निसर्गाने नटलं चिडलेलं शहर आहे, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, निसर्गाच्या दृष्ट्या असेल, सगळ्या शैक्षणिक दृष्टीने अतिशय पुढारलेला असा हा आमचा भाग आहे। इंडस्ट्री या ठिकाणी तशी झालेली आहे, म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचं काम या नरेडकोच्या माध्यमातून या ठिकाणी होत चाललेलं आहे। आपण 12 कोटीपासूनचा फ्लॅट बांधता आहात, खरं म्हणजे कमालच आहे सगळी आपली। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यामुळे नाशिक शहराचं नावलौकिक निश्चित वाढेल, त्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। आपल्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। दीपकजी, काही डिस्काउंट आम्हाला द्या, आम्हाला झेपवणार नाही, पण ते बिल्डिंग बघून आम्हाला वाटतं की आमचं घर असं असलं पाहिजे, आम्ही कुठं असं राहिलं म्हणून आम्हाला तसं वाटायला लागलेलं आहे। पण निश्चित 12 कोटीचं घर आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे कल्पनाही करवत नाही आम्हाला, पण आपण त्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप शुभेच्छा देतो। आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर व्यक्त केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या प्रवासाला निघतो। नरेडको होमेथॉन आज 25 डिसेंबर शेवटचा दिवस होमेथॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी 7:30 वाजलेत अंदाजे। आता आजपर्यंत 5 दिवसांमध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद, आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास 400पर्यंतचा आकडा फ्लॅट, प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे। पण साधारण 8:30-9 किंवा 9:30पर्यंत निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल। आणि जवळजवळ 70,000पेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट दिलेली आहे। शेकडो फ्लॅट, प्लॉट आणि शॉप येत्या पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे। मी सर्व पार्टिसिपंट लोकांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो, सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नरेडको होमेथॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू। धन्यवाद। मी ललित रुंठा ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि नरेडको प्रेझेंट्स होमेथॉन जे प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केलं आहे डोंगरे वसतिगृहावरती, तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करून तर त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा आहे। धन्यवाद सर। आता तिथे फ्लॅट रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आमच्याकडे जवळपास एक 25 ते 30 बुकिंगचा अजून लाईनअपमध्ये आहे कस्टमर, तर 25 बुकिंग तर आत्तापर्यंत कन्फर्म झाले आहे, तर 4-5 अजून लाईनअपमध्ये आहे, तर होपफुली ते पण कन्वर्जन होऊन जाईल। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।